व्हिडिओ तुम्ही ऑन ठेवा. तर याच्यासाठी ऑन ठेवायचे की जसं मी तुम्हाला म्हणते की हे माझं कारण शरीर आहे, म्हणजे स्थूल देह आहे आणि याच्या बाहेर आहे तुमचं ऑरा म्हणजे सूक्ष्म शरीर. तर त्या सूक्ष्म शरीरावर खूप छान बदल व्हायला लागतात जेव्हा आपण सातत्याने व्हिडिओ ऑन ठेवतो. तर मला असं वाटतं की माझ्यामध्ये बदल होत आहेत, तर तुमच्यामध्ये पण व्हायला पाहिजे छान बदल. ही वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्ती, आपल्या सगळ्यांचा ह्या शक्तीवर खूप विश्वास आहे. तुम्हाला तिचे ब्लेसिंग्स मिळत आहेत. मला असं वाटतं की इथला प्रत्येकजण ब्लेसिंग मिळत आहेत, म्हणूनच आज इतके सगळेजण जॉईन झालेले आहेत. तर एक आठवड्यानंतर मी काही कारणामुळे तुमचं घेऊ नाही शकले रेकी मेडिटेशन, पण असं मला असं वाटलं की अरे आज वीकचा पहिला दिवस आहे, तर तुमच्याशी छान सगळ्या तुम्हाला पण बघावं. जसं तुम्ही मला सातत्याने बघत असतात, मी काहीतरी मेडिटेशन घेते त्याचा व्हिडिओ टाकते, त्यामुळे तुम्ही मला बघत असतात, पण मला पण तुम्हाला बघून खूप छान वाटतं. तर सगळेजण असे छान आनंदी राहा, फ्रेश राहा आणि ह्या वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. तुमच्यामधल्या असलेल्या ईश्वरी तत्वाला मी मनापासून नमस्कार करते आणि आपण सेशनला सुरुवात करूया. रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. पाण्याचे ग्लास भरून घ्यायचे आहे. चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. चंद्रनाडी आपल्या मनाचा कारक ग्रह आपण म्हणू शकतो. चंद्रग्रहाद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळते. तर ज्यांनी चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून घेतलेलं नाही आहे त्यांनी चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून घ्या, रेकेची प्रार्थना म्हणून घ्या. आणि बाकीच्यांनी पाण्याच्या ग्लासवर रेकीचं चिन्ह काढायला घ्यायचे. एक ग्लास आपल्यासाठी भरून घेतलेला आहे, दुसरा ग्लास घरातल्या लोकांसाठी घेतलेला आहे. तर याच्यावर तुम्ही आता काढायचंय पाण्याच्या ग्लासवर अगदी लक्ष देऊन ओम काढायचंय चिन्ह आणि ओम झाल्यानंतर तुम्ही काढायचंय. बघा ज्यांचं रेकी लेवल 2 झालेलं आहे त्यांनी अँटी क्लॉकवाईज चोकुरे काढा. एकदा काढा आणि तीनदा म्हणा चोकुरे चोकुरे चोकुरे. मग डिस्टन्सचं चिन्ह तुम्ही काढायचं. अगदी लक्ष देऊन डिस्टन्सचं चिन्ह काढा. ॲट अ टाइम दोन्ही ग्लासवर तुम्ही काढत आहात. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. मग तुम्ही हार्मणीचं चिन्ह काढायला घ्यायचंय. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचंय चिन्ह. बघा आज सगळ्यांनी आवर्जून झोनारचं चिन्ह काढायचंय. झोनार झोनार झोनार. झोनार चिन्ह आपण का काढतोय तर शिवशक्ती आणि तिचा संबंध आहे आपल्या प्रारब्धाशी. प्रारब्धामध्ये कुठेतरी आपण शिवशक्तीशी कनेक्टेड होतो मागच्या जन्मामध्ये, म्हणून आपण ह्या वयाच्या ह्या टप्प्यावर आपण शिवशक्तीचा आता सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. आणि आजचा पवित्र दिवस आहे शिवशक्तीचा श्रावणी सोमवार, म्हणून झोनारचं चिन्ह काढले जे प्रारब्धाशी संबंधित आहे. त्यानंतर मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढा. अगदी लक्षपूर्वक तुम्ही पाण्याच्या ग्लासवर मास्टरचं चिन्ह काढायचंय. प्रत्येक स्ट्रोक खूप महत्त्वाचा आहे. काढून झाल्यानंतर तुम्ही म्हणायचे डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. खूप महत्त्वाचं असं चिन्ह आहे मास्टरचं चिन्ह. मग पाण्याच्या ग्लासवर तुमचे दोन्ही हात तुम्ही ठेवायचे. रेखेची 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कुणावरही राग नाही आहे, मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे, त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप खूप आभार. बघा पाण्याच्या ग्लासवर जेव्हा सातत्याने आपण रेकीचे अफर्मेशन्स घेतो त्यावेळेस त्या पाण्याद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळतातच. आता दोन्ही हात तुमचे एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. सगळ्यांनी आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डोळे सावकाश मिटून घ्या. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या पोटाकडे घेऊन या.
जेव्हा आपण श्वास घेत आहोत, कल्पना करा आपले पोट बाहेर येत आहे. म्हणजे ओम रूपी शिवशक्ती आपल्या आतमध्ये आलेली आहे. श्वास घेतल्यामुळे पोट बाहेर आलेले आहे. या ठिकाणी तुम्ही श्वासाला थांबवायचे आणि मग सावकाश श्वास सोडत आपण एक एक बीजमंत्र आणि शिवशक्तीचे ध्यान करणार आहोत. कल्पना करायची या ब्रह्मांडामध्ये शिवशक्ती, तिचे आज आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या रेकीद्वारे सुंदर जांभळा प्रकाश असलेली शिवशक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये येते. चंद्रनाडीद्वारे तिचा आत प्रवेश झालेला आहे. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ती आतमध्ये येत आहे. सुंदर असा जांभळा प्रकाश आपल्या पूर्ण शरीरावर पडलेला आहे. ओम रूपी शिवशक्ती, जिच्यामध्ये खूप चैतन्य आहे, खूप ऊर्जा आहे, अशी शक्ती आपल्या शरीरभर पसरलेली आहे. सहस्त्रहार चक्र परमतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. ओम द्वारे सगळ्यांनी ओम म्हणायचे. या ठिकाणी मकारला तुम्ही लांबवायचे. मकार रूपी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. कल्पना करा आपण लख्ख जांभळ्या प्रकाशामध्ये बसलेलो आहोत. या क्षणाला आपण निर्विचार आहोत. आपले मन अतिशय शांत आहे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. अग्नी तत्वाशी संबंधित असलेले आपले दोन्ही मेंदू, अग्नी तत्व म्हणजे सूर्य तत्व, तेजाची देवता, ज्यांच्याद्वारे आपली बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे आपल्या कल्पनेमधून दोन्ही मेंदूंना बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या शरीरातला अतिशय महत्त्वाचा भाग, त्याला आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे चांगल्या विचारांचे, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. आणि सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. आता पूर्ण लक्ष आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असलेल्या आज्ञा चक्रावर घेऊन या. कल्पनेमधून सुंदर असा आकाशी प्रकाश इथे बघण्याचा प्रयत्न करा. हे चक्र म्हणजे आपल्या गुरूंचे स्थान. सगळ्या रेकी गुरूंचे, ग्रँड मास्टर्सचे खूप आभार, ज्यांच्यामुळे आपल्याला या शक्तीचे ज्ञान मिळत आहे. आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु महाराज यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात.
प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. आपल्यामध्ये असलेला पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. आजचा पवित्र दिवस, या पवित्र दिवसाचे खूप आभार मानायचे. चेहऱ्यावरचा प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आपण जसे आहोत, आपण स्वतःला खूप प्रिय आहोत. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे. आपल्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या आणि ओमचं उच्चारण करायचे. अगदी सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या श्रवण शक्तीचे. ओम द्वारे सावकाश आता आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे. आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार शुद्ध झालेले आहेत. त्याप्रमाणेच आपण वागत आहोत आणि त्याप्रमाणेच आपले बोलणे. आपल्या स्वतःला आपण खूप प्रिय आहोत. आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे खूप आभार. पवित्र मनुष्य योनी असे मानण्यात येते की खूप पुण्यकर्म केल्यानंतर ही योनी प्राप्त होते. या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत. सातत्याने आपल्या स्वतःबद्दल चांगला विचार, त्याचबरोबर दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार आपला दृढ झालेला आहे. हे आयुष्य क्षणभंगूर आहे. प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. या जन्माचे आपण कल्याण करत आहोत. सुंदर असा आकाशी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे. या पवित्र मनुष्य योनीचे हमद्वारे शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. आजचा पवित्र दिवस अखंड आपण नामस्मरण करत आहोत. या शिवशक्तीचे
शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे हम द्वारे. हम हम आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या अंतरात्म्याचे खूप आभार मानायचे. मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा. बंद डोळ्यांमधून पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या मधोमध आहे आपले माकड हाड, त्याच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी. या सुषुम्ना नाडीवर आहेत सक्षम सगळी चक्र. या चक्रांना आपण सातत्याने ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे सक्षम सुषुम्ना नाडीचे हम द्वारे. हम सावकाश आता दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवायचे. अतिशय विचारपूर्वक आपण प्रत्येक कर्म करत आहोत. या कर्मांचा हिशोब या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत. चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे हम द्वारे. हम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा. जाणीवपूर्वक आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. हातातनं जी ऊर्जा वाहतीये त्याकडे लक्ष द्यायचंय. सक्षम दोन्ही दंडांचे खूप आभार मानायचे हम द्वारे. हम सावकाश दोन्ही मनगटांवर हात घ्या. कल्पनेमधून आपल्या दोन्ही तळहातांवर ओम बघायचे. आपल्या हाताच्या प्रत्येक बोटावर ओम बघा. प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकावर ओम बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम अवयवाचे. ओम या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. हे जग जिंकण्याची ताकद आपल्या दोन्ही हातांमध्ये आलेली आहे. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास. या शिवशक्तीवर आपला पूर्ण विश्वास. सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे. या शिवलिंगाला डोकं टेकून मनापासून नमस्कार. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्यरत आहेत. विविध वायूंद्वारे
चिरंजीवित्व मिळालेले श्री हनुमानजी यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे. यम अकार तु ब्रह्मा, उकार तु विष्णू, मकार तु महेश्वर. महेश तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. अग्नी तत्व सूर्यग्रहाला आज्ञाचक्रातनं बघा. सूर्यग्रहाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. तेजाची देवता ज्याद्वारे आपल्या बुद्धीला तेज प्राप्त झालेले आहे, या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप आभार मानायचे. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. ज्यांच्या आशीर्वादामुळे या आयुष्यात आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती झालेली आहे. खूप आभार या देवतांचे. बीजाक्षर रम द्वारे. रम हवी हवी असणारी आपली भावना संपुष्टात आलेली आहे. आपण एक तृप्त आत्मा आहोत, आनंदी समाधानी आत्मा आहोत. आत्तापर्यंत आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या कदाचित कोणाला मिळाल्या पण नसतील. आपण एक दिव्य आत्मा आहोत. देवाने आपल्याला जसे निर्माण केलेले आहेत त्यामध्ये आपण खूप सुखी आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपल्या स्वतःचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे आभार मानायचे. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत, ज्याद्वारे आपला सक्षम अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे. आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे रम द्वारे. रम ओम मधील उकार रूपे विष्णू तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. परत खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा आणि ओकारला लांबवायचंय.
खूप आभार इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. आत्तापर्यंत आपण खूप वेगवेगळे प्रकारचे अन्नपदार्थ खाऊन आपल्या अन्नमय कोशाला त्रास दिलेला आहे. याच्या पुढे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे नकारात्मक पदार्थांपासून आपण लांब झालेलो आहोत. आपल्या स्वतःची या पवित्र मनुष्य योनीची आपण खूप काळजी घेत आहोत. नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या पदार्थांपासून आपण एकदम लांब आहोत. खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे. आणि सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूंनी ठेवायचे. या ठिकाणी आहेत सूक्ष्म चक्र, हारा चक्र आणि प्राण चक्र. 72,000 नाड्यांचे केंद्रस्थान नाभीच्या मागच्या बाजूला. त्यांना आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. ओम द्वारे. सावकाश दोन्ही हात नाभीच्या 4 बोट खाली ठेवायचे. जिथे आहे स्वाधिष्ठान चक्र. कल्पनेमधून सुंदर असा केशरी प्रकाश इथे बघण्याचा प्रयत्न करा. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, ज्यांच्या जलामध्ये अशी शक्ती आहे की आपण जे काही अकर्म केलेले आहे त्यांना धुवून टाकण्याची शक्ती. खूप आभार म्हणायचे या पवित्र नद्यांचे, ज्यांचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी. आपल्यामध्ये असलेल्या क्रियाशीलतेशी संबंधित हे चक्र सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम चंद्रतत्वाद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. नको असलेले विचार आपण एकदम काढून टाकलेले आहेत. नको असलेले विषद्रव्य शरीराबाहेर निघून जात आहेत. खूप आभार मानायचे ह्या सक्षम चक्राचे. बीजाक्षर वम द्वारे. वम. पवित्र नर्मदा नदीचे खूप आभार म्हणायचे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. पवित्र नर्मदा मैया, तिचे सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूनी माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे आहेत. कल्पनेमधून लाल प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा.
या चक्राची अधिदेवता आपले लाडके बाप्पा यांना बघण्याचा प्रयत्न करा. विघ्नहर्त्या बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या वैश्विक ब्रह्मांडीय रेखेद्वारे पृथ्वी तत्व स्वरूपामधली ही देवता पृथ्वी ग्रहाला आज्ञाचक्रातनं बघायचे. पवित्र असा हा पृथ्वी ग्रह, प्रत्येक क्षणाला या ग्रहाचे खूप आभार. पृथ्वी तत्वरूपी शरीरामधला अस्थिधातू त्यांना बळकटी मिळत आहे. या चक्राचा रंग लाल, रक्तधातूचा लाल रंग यांचा जवळचा संबंध. रक्तधातूमधील प्रत्येक पेशीवर ओम बघण्याचा प्रयत्न करा. ओम रूपी ऊर्जा भरभरून इथे वाहत आहे. खूप आभार मानायचे. शिवशक्तीचे सुंदर असे स्वरूप म्हणजे गणपती बाप्पा, जे पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये आपल्या मूलाधार चक्रावर विराजमान झालेले आहेत. मूलाधार स्थितोऽसि नित्यं. ओम गम गणपतये नमो नमः. खूप आभार या सक्षम चक्राचे, सूक्ष्म अवयवांचे. ओम आणि लम द्वारे लम. लम रूपी लाल रंगाची ऊर्जा इथे भरभरून वाहत आहे. शिवशक्तीचे सुंदर स्वरूप आपले लाडके बाप्पा यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपण निर्णय अगदी व्यवस्थित घेत आहोत. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा. हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकापर्यंत हे ऊर्जा पोहोचत आहे. दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे. खूप आभार मानायचे. लम द्वारे लम. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर घ्या. कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम बघायचे. सक्षम दोन्ही गुडघ्यांचे आभार मानायचे. लम द्वारे लम. सावकाश दोन्ही गुडघ्यांखाली हात ठेवा. प्रत्येक अवयव आपला खूप महत्त्वाचा. प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे
सावकाश आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवा. खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम घोट्यांचे ओम द्वारे. सावकाश तळपायांवर हात ठेवायचे. कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा. रेखेचे चिन्ह काढा. आपल्या सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार म्हणायचे. भगवंताचे खूप आभार म्हणायचे. शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार ओम द्वारे. शरीरामधल्या प्रत्येक अवयवामध्ये ओम बघण्याचा प्रयत्न करा. ओम रूपी प्राण शक्ती भरभरून आपल्या शरीरामधनं वाहत आहे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढायचे. दोन्ही ग्लासवर काढा ओम. मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. या शिवशक्तीचे क्लॉकवाईज काढायचं ना आता क्लॉकवाईज काढायचं. या शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं.